मित्रांनो, समजा तुमच्या खिशात 1000 रुपये आहेत. तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक म्हणजे त्याच 1000 रुपयाचा मोबाईल रिचार्ज किंवा गॅजेट किंवा तेच 1000 रुपये गुंतवणूक करणे. 10 वर्षानंतर याच्यातील कोणता जास्ती शक्तिशाली ठरू शकतो? 10 वर्षानंतर याच्यात जास्ती फायदा कोणत्यात असू शकतो? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ 1000 रुपयाबद्दल नाही तर एक गरीब विचारसरणी आणि एक श्रीमंत विचारसरणीतील फरकाबद्दल आहे. नमस्कार, मी नवनाथ आणि तुम्ही पाहत आहात नवनाथ आंधळे. आपल्या बिझनेस आणि फायनान्स रिलेटेड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर सुरू करूया. 1000 रुपयाची गुंतवणूक केल्यानंतर काय फरक होईल? समजा तुम्ही 1000 रुपये खर्च केले, मोबाईल रिचार्ज, मोबाईलचा कव्हर, त्याच्यानंतर मोबाईलचं एखादं सबस्क्रिप्शन, एखादी ऑनलाईन ऍप, मोबाईलचा गेम, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 1000 रुपये खर्च केले. तुम्हाला एक दिवस भारी वाटेल, 2 दिवस भारी वाटेल, 10 दिवस भारी वाटेल, महिनाभर भारी वाटेल. पण एक स्वतःला प्रश्न विचारा, 10 वर्षानंतर या 1000 रुपये तर माझ्याकडे काय राहिला आहे? या 1000 रुपयामधील 10 वर्षानंतर गोष्ट माझ्याकडे काय आहे? माझा मोबाईल तुटलेला असेल, कव्हर कुठे पडलेले आहे ते माहित नाही, रिचार्ज कितीतरी मारून झालेले असतात, तुमच्याकडे कदाचित काहीही राहिलं नसेल. यालाच म्हणतात कन्सम्पशन. समजा तेच 1000 रुपयाची जर तुम्ही गुंतवणूक केली, SIP केली, म्युच्युअल फंड केला, इंडेक्स फंड केला आणि त्याच्यावर तुम्हाला वार्षिक 12% परतावा मिळाला, तर त्याच 1000 रुपयाचे किती 10 वर्षांनी पैसे होतील? त्याच 1000 रुपयावर तुम्हाला 10 वर्षानंतर व्याज येईल 3106. इथे जादू कुठे झाली? लॉटरी लागली नाही, जास्ती पैसे टाकले नाही, ट्रेडिंग केली नाही, इथे जादू झाली. इथे काम केले कंपाऊंडिंगने. आता कंपाऊंडिंग समजून घेऊयात. कंपाऊंडिंग काम कसं करतं? समजा तुम्हाला वर्षाला 12% परतावा मिळाला, म्हणजे त्याच 1000 रुपयाचा तुम्हाला वर्षाला 1120 रुपये मिळाले आणि त्याच्या पुढच्या वर्षी त्या 1120ला व्याज लागते, त्याच्या पुढच्या वर्षी त्या व्याजाला व्याज, त्या व्याजाला व्याज, त्या व्याजाला व्याज, व्याजाला व्याज लागते. म्हणजे तुमचे पैसे पैशासाठी काम करतात. यालाच जगातील अनेक लोक म्हणतात मनी वर्किंग फॉर यू. खरी शक्ती आहे दर महिन्याला 1000 रुपये गुंतवण्यात. समजा तुम्ही 1000 रुपयाची SIP केली, दर महिन्याला तुम्ही 1000 रुपयाची SIP करत आहात. 10 वर्षानंतर त्याचे 1,20,000 होतात आणि त्या 1,20,000ला 12% वार्षिक परतावा जर मिळाला तर पैसे होतात 2,30,000 ते 2,50,000. थांबा, पुन्हा ऐका. 10 वर्षात तुम्ही 1,20,000 गुंतवले, त्याचं तुम्हाला त्याचे पैसे झाले 2,50,000, म्हणजे जवळजवळ तुम्हाला दुप्पट पैसे मिळाले. आता बघूयात श्रीमंत लोक वेगळं काय करतात. श्रीमंत लोक काय वेगळं करतात की त्याने ते श्रीमंत होतात? गरीब लोक विचार करतात की मी आज काय खरेदी करू, त्याच ठिकाणी श्रीमंत लोक विचार करतात मी आज काय गुंतवणूक करू. गरीब लोक विचार करतात मी EMI, ही गोष्ट मी EMI वर घेऊ शकतो का? तिथेच श्रीमंत लोक विचार करतात मी हे या ठिकाणी गुंतवणूक करू शकतो का? मोबाईल तुम्हाला दिसायला श्रीमंत बनवू शकेल, पण तुमची गुंतवणूक तुम्हाला खरोखर श्रीमंत बनवते. आता बघूयात खर्च आजचा आणि गुंतवणूक 10 वर्षानंतरची. तुमच्या मोबाईलचा खर्च 0 ते 100 रुपये. तुम्ही जर 1000 रुपये सातत्याने गुंतवले तर त्या 1000 रुपयावर व्याज येते 3106 आणि 10 वर्षानंतर त्याच हजाराचे होतात 2,30,000 ते 2,50,000. आज तुम्ही 1000 रुपये गुंतवले तर त्या 1000 रुपयाचा काहीच फरक पडणार नाही. आज तुम्ही 1000 रुपये टाकले किंवा 1000 रुपये खर्च केले, त्याचा तुम्हाला काहीच फरक पडणार नाही. पण 10 वर्षानंतर तेच 1000 रुपये तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी, तुमच्या घरच्या आर्थिक बजेटसाठी, तुमच्या दुखासुखासाठी, तुमच्यावर येणाऱ्या संकटासाठी खूप मोठी रक्कम बनू शकते. लहान रक्कम महत्वाची नसते, सुरू करणं महत्वाचं असतं. जर तुम्ही आज 1000 रुपयाची SIP सुरू करणार आहात तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच बिझनेस रिलेटेड, फायनान्स रिलेटेड, पैशाविषयी माहिती, गुंतवणूक कुठे करायची, पैसा कसा येतो, पैसा कसा जातो, या सर्व माहिती तुम्हाला पाहायची असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.